हॅलो विद्यार्थी मित्रांनो, तर जे हिंदीचं पेपर आहे आपल्याला ते असतो 80 मार्क्ससाठी। तर विद्यार्थी मित्रांनो, आपले प्रिलिम्सचे पेपर चालू असणार आहे। तर कुणाकुणांचे जे आहे मराठीचं वगैरे पेपर झालेला आहे, तर पेपर सगळ्या शाळांचे पुढे पाठीमागे आहेत प्रिलिम्सचे। तर आज मी तुमच्यासाठी एक मराठीचा पेपर पॅटर्न सुद्धा तुमच्यासाठी अपलोड केला होता। तर विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी प्रिलियम 2026 साठी जे आहे हिंदीचा पेपर पॅटर्न कसा असणार आणि हिंदीमध्ये कसले प्रश्न पडणार आणि ग्रामर वगैरे मी जे सांगेन तेच तुम्हाला करायचं आहे, तेवढं तेच येईल तुम्हाला पेपरमध्ये। तर मी जे सांगत आहे ते काळजीपूर्वक लास्टपर्यंत व्हिडिओ पहा आणि जर आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या मित्रांसोबतही ह्याची लिंक शेअर करा। तर ह्या पेपरचं मी जसे सांगेन तसे केलं तर तुम्हाला नक्कीच फायदा होऊन जाईल आणि मी क्वेश्चन बँक पण इम्पॉर्टंट प्रश्नांची तुमच्यासाठी देणार आहे। तर चॅनलला लवकर सबस्क्राईब करा। चला आता आपण टाईम न घालवता पेपर पॅटर्न पाहून घेऊया आणि कसं पेपर तुम्हाला आता 2026ला येणार ते आपण बघूया। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला 80 मार्क्सचा पेपर असतो हिंदीचा आणि त्याचे तुम्हाला 3 तास असतात। तर विद्यार्थी मित्रांनो, जे आकृत्या वगैरे आहेत तुम्हाला वेब डायग्राम ते पेनाने काढायचे आहेत, पेन्सिलने काढायचे नाहीत। तर विद्यार्थी मित्रांनो बघा, पहिला विभाग जे आहे गद्य विभाग हे 20 अंकासाठी असतो। तर ह्याच्यामध्ये बघा, हे पॅरेग्राफ जे आहे ते तुम्हाला 8 मार्क्ससाठी आहे। तर हे 8 मार्क्ससाठी आहे। इथं बघा, पहिला तुम्हाला असे ॲक्टिव्हिटी दिले जातात, संजाल पूर्ण कीजिए, मग त्याच्यानंतर उत्तर लिखिए, ये ह्याचे म्हणजे असले प्रश्न असतात तुम्हाला। तर हे जे आहे 2-2 मार्क्ससाठी असतात। आणि त्याच्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, तिसरा प्रश्न जे असतो ते गद्यांश में आए हुए निम्नलिखित 2 विराम चिन्हों के नाम लिखे, म्हणजे हा तिसरा प्रश्न तुम्हाला ग्रामरचा असतो। जसे तुम्हाला इंग्लिशमध्ये बिफोर ग्रामर असतो तसं A4 किंवा B4 ग्रामर असतो, तसंच ह्याच्यामध्ये तिसरा प्रश्न तुम्हाला ग्रामरचा असतो। तर ह्याच्यामध्ये हे चिन्हची नावे तुम्ही पाठ करून जावा, ते ग्रामर तुम्हाला पडणारच, चिन्हची नावे ते पाठ करून जावा। त्याच्यानंतर बघा मित्रांनो, गद्यांश में आए हुए 2 शब्द युगम लिखे, शब्द युगम यानी कि जो जुड़े हुए जो शब्द वहाँ पे रहते हैं, तो वहाँ पे वो आपको लिखना है। उसके बाद बघ त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, मी थोडे हिंदी पण मध्ये यूज करत आहेत, कारण हिंदीचं पेपरच मी तुम्हाला दाखवत आहे, त्यासाठी मी हिंदी पण थोडं बोलत आहे, तर समजून घ्या तुम्ही। तर त्याच्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, चौथा प्रश्न, पालतू जानवरों के प्रति लगाव होता है, इस विषय पर अपने विचार लिखिए। तर विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न तुम्हाला सोडायचा नाही आहे। जे पर्सनल रिस्पॉन्सचे प्रश्न असतात, म्हणजे आपला ज्याच्यावर मत द्यायचं असतं, तर ते प्रश्न सोडू नका। 2 मार्क्ससाठी असतो। 4 ओळी लिहा, तुम्ही त्याच्या संबंधित काही पण लिहा, तुम्हाला मार्क्स भेटून जातील। त्याच्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण नेक्स्ट पॅरेग्राफवर आलेला आहे। नेक्स्ट ते 8 मार्क्ससाठी झाला, तर नेक्स्ट पॅरेग्राफ पण 8 मार्क्ससाठी असतो। तर निम्नलिखित गद्यांश पढ़कर दी गई सूचनाओं के अनुसार कृती कीजिए, हे पण 8 मार्क्ससाठी असतो। तर ह्याच्यामध्ये पण तुम्हाला वेब आकृत्या पण देतील, ते वेब आकृती 2 मार्क्ससाठी असते। आणि विद्यार्थी मित्रांनो, हे आकृती जी आहे तुम्ही पेनानेच काढा। पहिला काय करायचं, लिहून घ्यायचं, ह्याच्यातले जे उत्तर असतात ते लिहून घ्यायचं आणि नंतर आकृती काढायची ती। आणि पेन्सिलने जर तुम्ही लिहिला तर तुमचे अर्धे मार्क कट होतात, हे माझ्यासोबतही झालेलं होतं 10वीत। तर मी तुम्हाला सांगत आहे, काळजीपूर्वक हे लक्ष द्या। तर हे वेब जे डायग्राम आहेत ते पेनानेच काढा, पेन्सिलने काढू नका। त्याच्यानंतर बघा, ऐसे प्रश्न बनाओ जिसके उत्तर निम्नलिखित शब्द हो, गुलामी आणि ते प्रजा, तर ह्याच्यावरून असे आपल्याला प्रश्न बनवायला सांगितलं। हे तुम्हाला चेंज होऊन येईल, असंच नाही की असले हेच येणार, तर तुम्हाला हे चेंज होऊन पण येऊ शकतो। तर विद्यार्थी मित्रांनो, तिसरा जे आहे, मी जसं तुम्हाला सांगितलं की तिसरा प्रश्न ग्रामरचा असतो। निम्नलिखित शब्दों के लिए गद्यांश में आए हुए विलोम शब्द म्हणजेच अपोजिट वर्ड्स लिहायचे असतात। तर कमजोरचं येईल ताकदवर, उत्तरचं येईल दक्षिण, तर असे तुम्हाला लिहायचं आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यानंतर बघा, निम्नलिखित शब्दों के प्रत्यय हटाकर मूळ शब्द लिखिए, म्हणजेच इथं प्रत्यय हटाकर लिखिए म्हणजे मान्यताएं। तो यहाँ पे म्हणजेच ह्याच्यामध्ये जे प्रत्यय असते, म्हणजे प्रत्यय म्हणजे पहिला आणि तुम्हाला ह्याच्यामध्ये ग्रामर असते, तर ग्रामरमध्ये पण आहे हे भाग। तर ह्याच्यामध्ये तुम्हाला प्रत्यय काढायचा आहे ह्याच्यामधला आणि योग्य जे शब्द आहे ते तुम्हाला बनवायचं आहे। तर त्याच्यानंतर गुलामी की प्रथा मनुष्य को
हे जे आहे हे पर्सनल रिस्पॉन्स आहे. तर हे तुमचं तुम्ही वाचून जे तुम्हाला वेगळं येईल ते करून घ्या. त्याच्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, हे पॅरेग्राफ आहे 4 मार्क्ससाठी. तर हेही पॅरेग्राफ पूर्ण वाचून घ्या आणि असं वाचत बसायचं नाही. वाचत जर तुम्ही बसला तर तुम्हाला वेळ पुरणार नाही. फक्त पॅरेग्राफ एकदा बघायचं फक्त आणि प्रश्नावर जायचं डायरेक्ट. तर पुढचं दाखवते मी तुम्हाला. तर आपण हे पेज नंबर 3 वर आलेलं आहे. तर आपण काय करायचं, हे बघायचं, हे फक्त वाचून घ्यायचं. आकृती पूर्ण कीजिए, गद्यांश में आए प्रांतों के नाम. तर हे प्रांत असे शब्द कुठं दिसते तुम्हाला फक्त पॅरेग्राफमध्ये बघायचं. जिथं दिसेल त्याच्यात पुढं किंवा पाठीमागाचं उत्तर असेल ते भरभर लिहून काढायचं. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही काय करताय, तुम्ही सगळं वाचत बसताय तर तिथे तुमचा टाइम खूप वेस्ट होतो. तर तसं करू नका. त्याच्यानंतर राष्ट्रीय एकात्मता के बारे में अपने विचार लिखे, म्हणजे ह्याच्यामध्ये एकीवर असं आपल्याला लिहायचं आहे. तर 2 मार्क्ससाठी आहे, त्याच्यामध्ये काही तुम्ही लिहू शकता. नंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, विभाग 2 जे आहे ते पद्याचं असतं आणि अंक 12 असतात ह्याच्यामध्ये पण तुम्हाला 2 कविता असतात, एक 6 मार्क्ससाठी आणि दुसरी 6 मार्क्ससाठी. तर हे कविता दिलेले आहे. तर कविताच्यासाठी तुम्ही काय करा, तुमच्या पुस्तकामध्ये वर एक पॅरेग्राफ दिलेला असतो, तर ते पॅरेग्राफ वाचून घ्या. कविताच्या वर पॅरेग्राफ असतो आणि जर ते तुम्ही वाचला तर तुम्हाला काही दुसरं वाचायची गरज नाही. तेवढ्यावरच तुम्ही कविताचे प्रश्न म्हणजे इझिली सोडवू शकता विद्यार्थी मित्रांनो. तर त्याच्यामध्ये नंतर बघा, पद्यांश में प्रयुक्त शब्दों के आधार पर उचित जोडियां लिखिए. तर हे तुम्ही पोएममधनं हुडकूनच तुम्हाला करायचं आहे. दुसरा, पद्यांश में से तुंकात शब्दों की जोडियां ढूंढकर लिखिए. तर हे तुम्हाला वेगवेगळं म्हणजे असं येऊ शकतं. तर हेच येईल असं काय नाही. मग निम्नलिखित शब्दों के लिए पद्यांश में प्रयुक्त शब्द लिखिए असे इथं प्रश्न तुम्हाला वेगवेगळे येतील. तर त्याच्यानंतर हे पर्सनल रिस्पॉन्स असतो 2 मार्क्ससाठी. तर प्रस्तुत पद्यांश की प्रथम 4 पंक्तियों का भावार्थ लिखे. भावार्थ म्हणजेच त्याचा अर्थ लिहायचा असतो विद्यार्थी मित्रांनो. तर ह्याच्यासाठी तुम्हाला कविताच्या वर जे तुमच्या पुस्तकमध्ये कविता दिलेली असतात त्याच्यावर एक पॅरेग्राफ असतो, ते वाचून घ्या. मग ते वाचून घेतला तर तुम्हाला असले प्रश्न नक्कीच लिहिता येईल. आपण नेक्स्ट पेजवर बघूया. तुम्हाला हे सगळं काही टेन्शन घ्यायची गरज नाही. आता मी फक्त तुम्हाला पेपर पॅटर्न दाखवत आहे एक. मी ह्याचे सगळे डिटेल्सचं व्हिडिओ वेगळं बनवणार आहे बोर्डाच्या अगोदर आणि तुम्हाला सगळं इम्पॉर्टंट देईन. गणित, विज्ञान सगळं तुम्हाला इम्पॉर्टंट देईन मी. त्याच्यानंतर बघा, आपण पेज नंबर 4 वर आलेलो आहे. तर पेज नंबर 4 वर दुसरी कविता आहे, 6 मार्क्ससाठी आहे विद्यार्थी मित्रांनो. ह्याच्यामध्ये पण बघा असले आकृती असतात तुम्हाला, संजाल पूर्ण कीजिए वगैरे असले. मग त्याच्यानंतर निम्नलिखित शब्दों के लिए विलोम शब्द लिखे. विलोम म्हणजेच अपोजिट वर्ड्स आणि समानार्थी म्हणजे तुम्हाला माहीतच आहे. समानार्थी म्हणजे काय असतात, ते एकसारखे जे असतात अर्थ त्यांचं ते लिहायचं असतं. तर त्याच्यानंतर विलोम शब्द म्हणजे हे अपोजिट वर्ड, दिन, त्याचं रात, मालिक, नौकर असं. त्याच्यानंतर बघा, निम्नलिखित शब्दों की वचन परिवर्तन करके की वचन बदला, म्हणजे डाली एक वचन आहे तर डालियां असं अनेक वचन येईल. तर असं तुम्हाला हे लिहायचं आहे. त्याच्यानंतर प्रस्तुत पद्यांची की प्रथम 5 पंक्तियों का भावार्थ लिखिए. हे 2 मार्क्स तुम्हाला खूप महत्त्वाचे असतात बाळांनो. तर त्याच्यासाठी कविताचं वरचं पॅरेग्राफ वाचून घ्या. त्याच्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, नेक्स्ट विभाग 3 जे आहे पूरक पठण आहे. हे अंक 8 अंकसाठी असतो. ह्याच्यामध्येही तसेच आपल्याला जे आहे पॅरेग्राफ असतात. तर पॅरेग्राफ आपण हे अगोदर हे पॅरेग्राफवर एक नजर फक्त घालून घ्यायची, मग त्याच्यानंतर ह्याचे पुढचे मी तुम्हाला प्रश्न दाखवते. तर बघा मित्रांनो, आपण पेज नंबर 5 वर आलेलो आहे. तर इथं ते पॅरेग्राफ वाचून इथलं जे आहे ते तुम्हाला भरायचं आहे. त्याच्यानंतर बघा, हे पॅरेग्राफ 4 मार्क्ससाठी आहे. तर 2च प्रश्न असतात 2-2 मार्क्सच्या ह्याच्यामध्ये. मग हे बूढ़े लोगों को सम्मान देना चाहिए इस विषय पर अपने विचार लिखे. तर हे आपल्या मत ह्याच्यावर लिहायचं आहे. तर 4 ओळी लिहा बाळांनो. 2 मार्क्ससाठी आहे म्हणजे 4 ओळी लिहा. त्याच्यानंतर बघा, निम्नलिखित पठित पद्यांश पढ़कर दी गई सूचनाओं के अनुसार कृतियां कीजिए. तर हे 4 मार्क्ससाठी असतो. तर हे अगोदर एक नजर फक्त ह्याच्यावर घालून घ्यायचं, वरच्यावर असं नजर घालून घ्यायचं. पूर्ण डिटेलमध्ये वाचत बसायचं नाही, कारण टाइम खूप वेस्ट होतो. डायरेक्ट प्रश्नावर यायचं. प्रश्न बघायचं, संजाल पूर्ण कीजिए. इथं काय आहे, पद्यांश में उल्लेखित ऐतिहासिक पात्र. तर डायरेक्ट हे वाचून घ्यायचं आणि मग नंतर ह्याच्यामध्ये हुडकायचं. तर त्याच्यानंतर बघा, ह्याच्यामध्ये हे 2 मार्क्ससाठी असतं आणि हे स्त्री पुरुष समानता के विषय पर अपने विचार लिखे. तर हे पर्सनल रिस्पॉन्स आहे. हे तुम्ही स्वतः आपल्या मनानं काही ह्याच्यामध्ये लिहा. आता आपण पेज नंबर 6 वर आलेलो आहे. तर पेज नंबर 6 विभाग 4 भाषा अज्ञान. तर व्याकरण असतो बाळांनो. व्याकरण हेच पद्धतीने तुम्हाला करायचं आहे. दुसऱ्या पद्धतीवर दुसरं कुठलंही काही करत बसू नका. मी जे व्याकरणमधले प्रश्न सांगतो ते तेवढेच करा. बघा, व्याकरणमध्ये आपल्याला काय काय करायचं आहे. तुम्हाला पहिला प्रश्न असा पडतो, निम्नलिखित वाक्यों में
आधरेखांतिक शब्द का भेद लिखिए, तर भेद लिखिए, भेद, तर हे तुम्ही जे आहे ग्रामर करून जावा. बुढ़ापा, बहुधा, बचपन का पुनरागमन हुआ करता है, तर ह्याच्यामध्ये आपल्याला भेद ओळखायचं असतं. तर हे भेदचं ग्रामर तेवढं करून जावा. तुम्हाला पूर्ण ग्रामरची व्हिडिओ जी आहे मी नंतर अपलोड करेन. तर त्याच्यानंतर बघा, निम्नलिखित अवयव में से किसी एक अवयव का अर्थपूर्ण वाक्य में प्रयोग कीजिए, तर हे तर सोपंच असतं. क्योंकि, पीछे, तर हे प्रश्न तुम्हाला ह्याचा उपयोग करायचा असतं. म्हणजे कसं, क्योंकि मैं वहाँ पे जाना चाहता था क्योंकि वहाँ पर मेरी सहेली, म्हणजे असं तुम्हाला क्योंकि यायला पाहिजे. इस तरीके से मैं आपको एक सेंटेंस बताती हूँ. मैं वहाँ पे जाना चाहती थी क्योंकि वहाँ पे मेरी सहेली आ रही थी. क्योंकि असं वाक्यामध्ये यायला पाहिजे. त्याच्यानंतर पीछे, मैंने देखा कि मेरे पीछे एक बड़ा सा पेड़ था. असं तुम्हाला फक्त वाक्य बनवायचे असतात. त्याच्यानंतर कृती पूर्ण कीजिए कोई एक, तर इथं तुम्हाला कोणतीही एक कृती पूर्ण करायची आहे. तर ह्याच्यामध्ये संधीचं ग्रामर आहे ते तेवढं करून घ्या. एक हिंदीमध्ये पण आहे, मराठीमध्ये पण आहे. त्याच्यानंतर निम्नलिखित वाक्यों में से किसी एक सहायक क्रिया को पहचान कर उसका मूल रूप लिखिए, तर मूल रूप सहायक क्रिया ओळखून तुम्हाला मूल रूप लिहायचं असतं. ह्या ग्रामरचा व्हिडिओ मी वेगळा अपलोड करणार आहे. तर त्याच्यानंतर 5वा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो, निम्नलिखित किसी एक क्रिया का प्रथम तथा विद्वितीय प्रेरणात्मक रूप लिखिए, प्रेरणार्थक रूप लिखिए. तर त्याच्यामध्ये आपल्याला हेही ग्रामर करून जावा. आणि त्याच्यानंतर निम्नलिखित किसी एक मुहावरे का अर्थ लिखकर वाक्य में प्रयोग कीजिए. मुहावरे त्याचा अर्थ लिहायचं असतं. मूव, फेरणा, इथं पहिला अर्थ लिहायचं, मग त्याच्यानंतर त्याचा उपयोग आपल्या वाक्यामध्ये करायचं. मग तुम्हाला जे तुम्ही लिहिताय वाक्यप्रयोग जे करताय त्याच्यामध्ये मूव, फेरणा हेच शब्द यायला पाहिजे. त्याचा अर्थ नाही लिहायचा. अर्थ फक्त लिहिताना इथं वर लिहायचं आणि वाक्यामध्ये जेव्हा तुम्ही प्रयोग करताय तेव्हा तिथं मूव, फेरणा हे तुमचं हे जे मुहावरा आहे ते तुमच्या वाक्यामध्ये यायला पाहिजे. तर त्याच्यानंतर बघा, हे करू शकता किंवा हे पण करू शकता. अधोरेखांकित वाक्यांश के लिए उचित मुहावरे का चयन करके लिखिए, म्हणजे इथं तुम्हाला अंडरलाईन दिल्यात तिथे तुम्हाला बरोबर फिट होणारा जे मुहावरा आहे ते ठेवायचं असतं. म्हणजे अथर्वने संस्कार के गायन की प्रशंसा की, तर इथं तुम्हाला जे येते ते तुम्हाला हुडकून ह्याच्यामध्ये लिहायचं. तर मुहावरे ह्याचा ग्रामर जे आहे ते तुम्ही पक्क करून घ्या. तर निम्नलिखित वाक्यों में से किसी एक वाक्य में प्रयुक्त कारक चिन्ह पहचान के भेद लिखे, तर हे चिन्हाचं भेद तुम्हाला लिहायला आलं पाहिजे. तर तेही ग्रामर करून जावा. त्याच्यानंतर निम्नलिखित वाक्यों में उचित विराम चिन्हों का प्रयोग करके वाक्य फिर से लिखिए, तर कुठं कुठं हे चुकलेलं आहे ते बरोबर करून वाक्य तुम्हाला इथं लिहायचं असतं. तर एवढं ग्रामर करून जावा. ह्या प्रकारे अजून थोडंसं आहे पुढचं तेही सांगते. त्याच्यानंतर हे सूचनाओं के अनुसार काल परिवर्तन करके वाक्य फिर से लिखिए, तर ह्याच्यामध्ये काल परिवर्तन करायचं असतं. सामान्य भूतकाळ आणि पूर्ण भविष्यकाळ. भूतकाळ म्हणजे था आलं तर भूतकाळ असतो आणि होईल असं होंगा असं आलं तर भविष्यकाळ असतो आणि हाय असं असलं तर वर्तमान काळ असतो. तर आता ह्याच्यामध्ये सामान्य आहे, पूर्ण आहे, अपूर्ण आहे. तर ह्याचं वेगळं व्हिडिओ मी अपलोड करेन कसं करायचं आहे. पण तुमच्यापाशी जर आता लिहिलेलं असेल सगळं तर हे एवढं ग्रामर करून जावा. हे नक्की पडतं असल्या प्रकारचं. त्याच्यानंतर निम्नलिखित वाक्यों का रचना के आधार पर भेद पहचान कर लिखिए, ह्याचं भेद लिहायचं असतं. भेदचं पण ग्रामर करा. भेदचं तर ग्रामर खूप वेळा पडतो. आणि त्याच्यानंतर निम्नलिखित वाक्यों में से किसी एक वाक्य का अर्थ के आधार पर दी गई सूचना के अनुसार वाक्य परिवर्तन कीजिए, तर हे तुम्हाला हे कन्वर्ट करायचं असतं सेंटेन्स. तर विराटने यश प्राप्त किया, तर ह्याला आज्ञार्थकमध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर वाक्याला कसं ते प्रयोग करायचं ग्रामर ही करून जावा. त्याच्यानंतर निम्नलिखित वाक्यों में से किन्हीं दो वाक्यों को शुद्ध करके वाक्य फिर से लिखो, चुकलेले जे वाक्य असतात ते शुद्ध करून परत तुम्हाला लिहायचं असतं. त्याच्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, विभाग 5 जे आहे ते हे खूप महत्त्वाचं असतं. हे तुम्ही सोडूच नका. 26 मार्क्ससाठी असतो आणि जास्त तुम्हाला हे मार्क देणारा जास्त हेच पार्ट असतो. तर विद्यार्थी मित्रांनो ह्याच्यामध्ये बघा 5 मार्क्ससाठी पत्र असतो. निम्नलिखित जानकारी के आधार पर पत्रलेखन कीजिए, पत्रलेखन कंपल्सरी आहे. तर 5 मार्क्ससाठी असतो. तर ह्याच्यामध्ये कुठलंही तुम्हाला जे सोपं वाटतं ते पत्र तुम्ही लिहा. मी पत्र कसं लिहायचं मराठीच्या पेपरमध्ये, मराठीचं पेपर अपलोड केलेलं आहे त्याच्यामध्ये सांगितलं आहे, तर तिथं तुम्ही बघू शकताय. तर पत्रलेखन
तसंच जसं आपण मराठीमध्ये लिहितो तसंच हिंदीमध्ये पण लिहायचं आहे. त्याच्यानंतर 5 मार्क्ससाठी असतो कमीत कमी 1 पान व्हायला पाहिजे पत्रलेखन आणि 3 पॅरेग्राफ पत्रलेखनमध्ये कंपल्सरी लागतात. 3पेक्षा कमी पॅरेग्राफ चालणार नाहीत. त्याच्यानंतर बघा निम्नलिखित परिच्छेद पढ़कर ऐसे 4 प्रश्न तयार कीजिए जिनके उत्तर एक एक वाक्य में हो. हे खूप सोपं असतं बाळांनो, तर हे करा. बघा आता मी प्रश्न कसं बनवायचे सांगतो तुम्हाला. पुस्तक का मानव जीवन में बहुत महत्व है. पुस्तक का महत्व कहाँ है असा प्रश्न बनतो. मानव ने सर्वप्रथम पुस्तक का आरंभ अपने अनुभूत ज्ञान को विस्मृति में से बचाने के लिए किया था. तर ह्याच्यावर प्रश्न काय बनतो. मानव ने सर्वप्रथम पुस्तक का आरंभ कहाँ किया था. तर असे प्रश्न बनतात आणि प्रश्न बनवायचं आणि बनवून त्याच्यानंतर प्रश्नचिन्ह द्यायचं नाही तर तुम्हाला एकही मार्क भेटणार नाही जर तुम्ही प्रश्नचिन्ह दिला नाही तर बाळांनो 4 प्रश्न सांगितले, तुम्ही 5 ते 6 बनवा. एखादं चुकलं तरी पण बाकीचे मार्क्स भेटून जातील. त्याच्यानंतर बघा बाळांनो हे वृत्तांत लेखन आणि कहाणी लेखन ह्याच्यामध्ये दोन्ही मधलं कुठलंही एक ॲक्टिव्हिटी करायची आहे. तर मला असं वाटतं की कहाणी लेखन जरा सोपं असतं तर हे लिहा तुम्ही. तर त्याच्यानंतर लास्टला बघा हे विज्ञापन लेखन आणि हे कंपल्सरी हे तुम्हाला करायचंच आहे. विज्ञापन लेखन हे सोपं असतं. ॲडव्हर्टाईज बनवायची असत्या तर एक चौकोन आखून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये सगळं लिहून जरा चांगलं दिसेन असं एक ॲडव्हर्टाईजमेंट तयार करायची. तुम्ही पॅम्पलेट बघताच रोज. आणि त्याच्यानंतर बघा हे 5 मार्क्ससाठी असतं. त्याच्यानंतर निम्नलिखित किसी एक विषय पर 80 से 100 शब्द में निबंध लिखे. तर निबंध 7 मार्क्ससाठी आहे बाळांनो. जर तुम्ही फक्त हेडिंग ही घातला तर हेडिंगला 1 मार्क असतो. तर हेडिंग घालायचं विसरू नका. हेडिंगला 1 मार्क भेटतो आणि त्याच्यानंतर 7 मार्क्ससाठी आहे म्हणजे 1.5 पान तेवढं लिहा. आणि काय डाऊट असेल तर विचारा बाळांनो आणि नेक्स्ट व्हिडिओ कशावर पाहिजे आहे ते कमेंट करा.